गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. इथे सुरू असलेल्या नाम सप्ताहाला उपस्थित आपण सर्व हरिभक्त, प्रवचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक आपण कथा पाहूया. कथा अशी आहे, शिवपार्वती एकदा भ्रमंतीला निघाले होते. भ्रमंतीला निघाला त्या गंगेच्या काठावरून जात असताना, कदाचित तो माघ महिना असेल किंवा पौषाचा असेल, स्नानाला प्रचंड गर्दी होती. स्नानाची गर्दी पाहून पार्वतीला कौतुक वाटलं आणि पार्वती माता म्हणे, भोलेनाथा, किती लोक पापातून मुक्त होऊन पुण्यात्मे होत आहेत, पहा जरा, आपण त्यांच्यावर कृपा करा. बोलण्यात असले म्हणे, देवी कृपया आपले मोबाईल बंद ठेवावे सगळ्यांनी. आम्हाला माहित आहे आपली खूप प्रिय सखी आहे ती, हृदयाशी धरून ठेवतो आपण, पण काय काय तुला शांत ठेवा तिला. म्हणजे देवी, अगं हे फक्त स्नानाला आलेले आहे, एकालाही हा विश्वास नाही आहे की आम्ही स्नान केल्याने पापमुक्त होऊ. तू असं कसं म्हणतोय? पार्वती म्हणते, तुला पाहायचं आहे काय, भगवान शंकर कुष्ठरोग्याचं रूप घेतात, अंगाला तुपू गळत असतो, रक्त गळत असते, किनावर बसले असतात. पार्वती माता प्रत्येकाला हात देत असते की माझ्या पतीला अनेक पापांमुळे, केलेल्या गतजन्मीच्या अनंतविध पापांमुळे हा रोग जडला आहे. जो कोणी पुण्यात्मा असेल, ज्यांनी भगीरथी स्नान केल्यावर ज्याचे पाप दूर झाले असं ज्याला वाटत असेल, जो पुण्यात्मा असेल, त्यांनी याला मिठी मारली तर याचं पाप जाईल. सगळे पाहतात, पुढे सरकतात, कोणीच येत नाही. होता होता सायंकाळ व्हायला येते, तितक्यात एक व्यक्ती इथे येतो, गावातला असतो. ती करुणावाणी देवीची ऐकतो आणि सरळ जाऊन भगवंताला मिठी मारतो. देवी विचार, तुम्हाला काही वाटलं नाही का की आपण केलेल्या पुण्याचा संचय आपण या व्यक्तीला देतो आहे, तर क्षणभर आपल्या मनात काही म्हणजे भीती उत्पन्न झाली नाही? कशाची म्हणे, पुन्हा एक स्नान करेल, पुन्हा पापातून मुक्त होईल. आता कथेचा तात्पर्य, नाम सप्ताहून जवळपास हा तिसरा दिवस आहे. आपण नामाच्या गंगोत्रीत सगळेजण रोज न्हावून निघत आहे. खरं तर आपण हरिपाठ रोज करतात, ते आपल्याला मी खूप सांगावं अशातला भाग नाही, पण एक प्रश्न विचारायचा आहे की जसं त्या शंकराला वाटलं, देवीला वाटलं, तर असा प्रश्न आपणास विचारला गेला. कारण आपले संत सांगतात ना, एका नामे जळती पाप कोट्यानी कोटी. एकदा भगवंताचं नाम घेतलं तर पाप जळतं. जरी आम्ही पर्वताप्राय एवढे पाप जरी केले असेल, ते हरिनामाने ते दूर होतात. मग माझा प्रश्न आपल्या सर्वांना आहे, आपण इथे सगळे उपस्थित आहात, आपली पाप जळालीत का? त्यात मी पण येतो, तुम्ही म्हणून नाही. आम्ही साधना करतो, काहीतरी करत असतो, आम्ही नामच घेतो, दुसरं काही करत नाही. जळालीत का? संपलीत का? विश्वासाने छाती वाटून सांगू शकू की हो, जसं माऊलींनी, बुवांनी, तुकाराम बुवांनी म्हटलं की ज्या या सगळ्या संत परंपरेने म्हटलं की हरिनामाने पाप जळतात, हो माझे पाप जळाले. आपण कीर्तन ऐकत आहोत, प्रवचन ऐकत आहोत, रोज हरिनामाचं संकीर्तन करत आहोत, मग का हो असं होते? एक छोटी कथा आहे की नाही, जयाचे नामे अजामेळ तरला, गजेंद्रही उद्धरला, वेश्याही पावन झाली. असं एक पद आहे रामदास स्वामींच्या झालेला. एक एक ओळ घेतलेली आहे, सगळी घेतली नाही. अजामयाने मुलाला नारायण म्हणून आवाज दिला शेवटच्या टप्प्याला, तो दुरून गेला. तो पापी होता. जो जरी ब्राह्मण असेल, देशाचं संपन्न जरी असेल, तर वैश्याच्या मागे लागून, वैश्याचं अनुसंधान करून, अनुकरण करून, वैश्यागामी होऊन तो पापी झाला होता. त्याचा उद्धार व्हायला पाहिजे का? पण मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि लहान्या मुलावर अतिजीव असल्यामुळे सदोतीत नारायण नारायण करत राहिला. करता करता शेवटच्या क्षणात सुद्धा मुलाचंच नाव आलं
तात्पर्य असं की भगवंतानी माझं नाव घेतलं कसं का असे ना, कारण भगवंत अहेतुक कृपा करतो. तो काही हे पाहत नाही की हा कोण आहे, कसा आहे, काय करतोय. यांनी माझा नावाचा उच्चार केला ना, मेरा मुक्त करणार हे वचन आहे भगवंताचं. नेमकं त्या क्षणी नारायण म्हटलं आणि देह ठेवला, तो उद्धार झाला. पण नाम तरी म्हटलं, हा सुद्धा उपभोगात मग्न होता. जो गजेंद्र जो होता तो सुद्धा आपल्या कळपासोबत जेव्हा तलावात आला, उतरला, मगरीने जेव्हा त्याला मगरमध्ये पाय धरला आणि आपला आता जीव जाणार, कारण सगळ्यांना त्याने आवाज देऊन पाहिला, कोणीही आलं नाही. त्याच्या ज्या प्रिया हत्तीने होत्या त्या सुद्धा त्याला पाठ करून फिरून गेल्या, मुलं गेले, त्या याच्यात असलेले धुंदात असलेले सगळे हत्ती निघून गेले, हा एकटा राहिला. पण यांनी काय केलं असणार आहे, यांनी तिथलं सरोवरातलं फुल उचललं आणि देवाच्या प्रित्यर्थाच्या वरती भिरकवून दिलं. साक्षात गरुडावर बसून भगवंत खाली आला. हे सगळ्या त्या नामामुळे होत आहे, झालेलं आहे. मग या गोष्टी आम्ही काल्पनिक म्हणायच्या की खरा म्हणायच्या? आपण सांगा, मला विश्वास आहे की होणारच या पद्धतीने. आपणाला आहे, मग आहे तर कुठे चुकत आहे आम्ही? जिथे आमच्या नामामध्ये काहीतरी उणीव राहत आहे, त्या उणीवेपोटी आम्ही शांत होत नाहीये, समाधानी होत नाहीये. कुठेही आम्हाला क्षणभर असं वाटत नाही की बा आपण थांबावं, विचार करावा, आपण कुठपर्यंत आणून कुठे चाललो. बरं, नाम अशास्त्रीय आहे का? आहे? नाही. नाम शास्त्रीय आहे. असं म्हणतात कोणती गोष्ट करायची असेल तर शास्त्र सांगते. शास्त्रात सांगितलंय का ते पहा, संतांनी आचरणात आणलंय का ते पहा. जर शास्त्रात सांगितलंय, संतांनी आचरणात आणलाय, तर निश्चित ते आम्हाला साध्यापर्यंत पोहोचवणार आहे. बरं, नाम साधन आहे की साध्य आहे? काय आहे नेमकं? साध्य आहे. कसं काय? नाम साध्य आहे की ईश्वर साध्य आहे? काय साध्य आहे नेमकं? आपण असंच चर्चा करून करूया, छान वाटलं मला. काय सगळ्यात पहिले नाम साधन आहे काय, आणि सर्वशेवटी नामच साध्य आहे. कारण जसं आपण सरळ विचार करूया की ज्या भगवंताला प्राप्त करायसाठी आम्हाला नाम घ्यायचं आहे. मी तुकाराम बुवा म्हणतात ना की बा हे घनश्यामा, तर तुझ्या नामाचं महत्व माहित नाही आहे, गुण माहित नाही, ते आम्हाला माहित आहे. आम्ही आनंदाने उड्या मारतो, नाम घेतो का? तर आम्हाला त्या नामातून तुझ्या सगुणाचं, तुझ्या प्रेमाचं सदैव दर्शन घडते. ज्या नामदेवाशी भगवंत बोलत होता, ज्या नामदेवाच्या हातची खीर भगवंत खात होता, पण भगवंताला किंवा मंदिरातलाच विठ्ठल माहित होता. म्हणून जेव्हा कच्चं मडकं ठरलं, संतापला, क्रोध आला, देवाजवळ गेला, त्या देवाने म्हटलं खरंच तुझं मडकं कच्चंच आहे रे, तुझं पक्का व्हायचं आहे. जरा मुक्ताई ज्ञानाई तर सोबत राहा, भावंडासोबत राहा, चोखा माया गोरा काका आहे यांच्यासोबत राहा, मडकं पक्क होईल. पुन्हा येतात आणि त्यांना विश्वनाथ खेचरकडे पाठवतात. ही कथा सगळं आपल्याला माहित आहे, मी काही खूप सांगा आवश्यक भाग नाहीये. विश्वनाथ खेचर कृपा करतात. कृपा केला तेच नाम. जसं बरेच वेळा असं घडते किंवा आम्ही एखादं नाम घेत असतो, एखाद्या संताजवळ जातो, त्याला प्रणाम करून सांगतो की उपदेश करा. म्हणजे कथा आहे छोटीशी. म्हणजे सज्जनगडावर एक व्यक्ती राहत असतो, त्या परिसरामध्ये रामदास स्वामीकडून अनुग्रह घेतला असतो. रामदास स्वामींचा मंत्र सगळ्यांना माहित आहे, श्रीराम जयराम जय जयराम, हा त्रयोक्षरी तारक मंत्र त्यांनी दिला. काही दिवस झाले, देहूला मुलगी दिली, देहूला गेले, तुकोबांचं कीर्तन ऐकलं, भारावून गेले की तुकोबांच्या कीर्तनातून ऐकलं असं वाटलं नाही नाही नाही, तुकोबाच सर्वश्रेष्ठ संत आहे, आपण त्यांच्याकडूनच नाम घ्यावं. वापस येतात. सॉरी, तुकोबांना म्हणतात की मला नाम घ्यायचं आहे. तो आधी कोणाचं घेतलं का? हो नाही, रामदास स्वामींकडून घेतलेलं आहे. जा त्यांना भेट, त्यांना सांग. गडावर येतात. समर्थना म्हणतात की नाही, मला तुकोबांकडून नाम घ्यायचं आहे. तर ठीक आहे, काही हरकत नाहीये, तू एक काम कर,
तुला मी दिलेलं आहे ते मला वापस घेतलं पाहिजे ना. हे पाणी घे, चूळ भर आणि या दगडावर चूळ टाक. चूळ भरतो, चूळ दगडात टाकतो, दगडावर श्रीराम जयराम जयराम मंत्र उमटतो. आता चला मंत्र वापस केला, आता मोकळं झालो. देहूला येतात, बुवांसमोर बसतात. बुवा म्हणतात काय झालं, मोकळा झालास तू? हो मोकळा झाला, बस म्हणे. तोच मंत्र पुन्हा बुवा देतात. म्हणजे नेमकं गुरुमंत्र हा एकाच व्यक्तीकडून भेटतो आणि गुरुकडून भेटलेल्या नामावर जर आमची श्रद्धा असेल तर हे कसं काय आम्हाला फळ देणार नाही. कारण ज्ञानदेवांनी गुरूंचं जितकं कौतुक केलं तितकं कौतुक कोणत्याही संतांनी केलं नाही. ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्यांमध्ये 1000 वेळा गुरूंच्या कौतुकांचं, गुरूंच्या स्वरूपाचं वेगवेगळ्या नामांनी त्यांनी वर्णन केलेलं आहे. आपण सगळं जाणता, पारायण होतच असतील, नित्यनेमानी करतो. मग नेमकं असं काय चुकते या सगळ्यांना भेटलं. मग दुसऱ्यामध्ये आपल्याला माहित आहे की ज्या वाल्मिकीची जो आधी वाल्या पोळा होता त्याला नारदांनी उपदेश केला रामाचा, त्यांनी मरा मरा म्हटलं. पण जेव्हा त्याच्या अंगावर वारू उत्पन्न झालं, वारुळातून जेव्हा नाम यायला लागलं म्हणून वारू पडलं, तर वाल्मिकी ऋषीहून बाहेर आला. मग इतके वर्ष झाले. नाट्य हा संस्कार लहानपणापासूनच आमच्यामध्ये रुजला आहे. मग इतकं झाल्यानंतर सुद्धा आम्हाला आमच्या नामावर विश्वास का नाही हो? कुठेतरी चुकत आहे ना, काहीतरी बिघडत आहे. गणिताचा मय मिळत नाहीये. ज्या भगवत स्वरूप झालेल्या संतांनी पण देह ठेवल्यावर सुद्धा नामच घेतलं म्हणून मी नामाला साध्य म्हटलं. ईश्वरप्राप्ती झाली नाही का? नामदेवांना झाली, तुकोबा बुवांना झाली, निळोबांना झाली, निवृत्तीनाथांना झाली, ज्ञानोबांना झाली. साक्षात नव्हे ते साक्षात ईश्वर म्हणून आम्ही त्यांना प्रथमतः पाया पडतो. कारण एकच असं क्षेत्र आहे पंढरपूर जिथे भगवंताच्या गजरांनी प्रवेश होत नाही, दर्शन घेतल्या जात नाही. त्यांच्या भक्तांच्या स्मरणाने आणि साक्षात भगवंताच्या भागवतात म्हटलंय, तुम्ही माझं नाव घेऊ घ्या की नका घेऊ अशी माझा संबंध नाही, पण माझ्या भक्ताला शरण गेला तुम्हाला साक्षात तुम्हाला भेटणारच. भक्त आम्ही शरण सुद्धा इथे आलेलो आहोत. आम्ही भगवंताजवळ बसलेलो आहोत, रोज येतो, दर्शन घेतो. मग आमचं नाम जाते कुठे हो? जरा विचार केला पाहिजे. नाम साधन पण आहे, साध्य पण आहे. पण नाम घ्यायचं कसं? आम्ही घेतो, माळावर घेतो, मुखाने घेत राहतो. संतांनी सांगितलं चालता फिरता उठता बसता कसंही नाम घ्या, चालेल, घेतलं पाहिजे. मग कबीर म्हणतात की बा ज्यांनी प्रल्हाद तरला, ज्यांनी ध्रुव उद्धरला की अडस्थान घेतलं, प्रल्हादात साक्षात परमेश्वर भेटला, ते नाम काही वेगळंच आहे. हे तुम्ही आम्ही ते नाव नाही आहे. मग कोणतं नाव आहे? कबीर श्रीराम जयराम जयरामच नाम घ्यायचे असं कोणतं काय म्हणतात? त्याचं कोणतं नाव आहे? ते म्हणतात तुम्ही जी माळ जपता त्या माळेचा जो खटखट आवाज येतो त्यांनी माझ्या चित्तामध्ये मनामध्ये अहंकार उत्पन्न होतो, मी नाम घेतोय. ही सगळ्यात पहिली चूक. कोणी विचारलं की बा काय करतो? हो मी रोज नाम घेतो ना, रोज सत्संगाला जातो, रोज हरिपाठ म्हणतो. गंमत अशी आहे, आम्ही हरीला पाठ करत नाही, हरिपाठीशी घेतो, मी त्याला पाठ फिरवतो. आता आपण जेव्हा पहिलंच हरिपाठातला अभंग पाहतो तर 2 वेळा हरिहरी शब्द आलेला आहे. काय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, काय गरज आहे याच्यामध्ये? म्हणजे अलंकार शास्त्र किंवा साहित्य सांगते की ज्या द्वियुक्ती होते एखाद्या 2 वेळा उच्चारला जातो त्याचं नामवर्णन, त्याचं हे कौतुक करायचा हा विषय असतो. पण तसा नाही वाटत. कारण पहिली चरण काय आहे? देवाची या द्वारी उभा क्षण भरी येणे मुक्तीचारी साधी येल्या. कशाने साधणार आहे? एक हरी आम्ही म्हणायचं, एक हरी भगवंतानी म्हणायचं. मग भगवंतानी हरी म्हटलं पाहिजे असं नाम घ्यायला आम्हाला काय करावं लागणार आहे? सगळ्यात पहिले आम्ही नाम घेतो. आम्ही रामकृष्ण हरीच्या इतक्या माळा करतो, 24 तास नाम घेतो. मी घेतो का मी आहे म्हणून संसार टिकला आहे. मी घरात कष्ट करतो, मी कष्ट करतो पैसे आणून संसार चालवतो.
बायांचे 2 शब्द असतात. इथे एकच महिला असणं बोलायला हरकत काही नाही आहे, जास्त काही असं होणार नाही. बाय मी आहे, संसार तुमचा टिकला, तर संसार केव्हाच दुसरं असते कोणी चालली गेली असती. पुरुषाचं नाही म्हणणं असतं मी कमवतो, तुझं काय आहे. ज्या घराला माझं घर मी म्हणतो, त्या घरात रामदास तुम्ही म्हणता ते घर कोणाचं आहे. तुम्ही घरात यायच्या आधी मुंग्या आल्या, पाल आली, किडे कुटकुला आले, सगळेच आलं. तुमचं घर कुठं राहिलं ते, या सगळ्यांचं घर आहे. तुम्ही बाहेरून नंतर आलेला आहात, तुम्ही पाहुणा आहेत, हे मूळ इथले आहेत. मग घर आमचं आहे का. मी घर बांधलं. जोपर्यंत रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचे गुरु होते ते नाही म्हणायचे मॅ कर, म्हणजे म्याम्या करणारी नेहमी करणारी बकरी नेहमीच बळी दिला जाते. पण म्याम्या करणारी मांजर पिलू जेव्हा म्याम्या करते ती कुठेही असो ती पिलांचं वळते. पिलांना का पाहिजे असेल ते देते, निघून जाते. जो मामा त्यांच्या अर्थ ते तेच तर कालीचे भक्त होते ना, जे मामा म्हणजे देवाचं स्मरणच करतात, स्मरण ठेवतात, कारण स्मरण केलं जात नाही. स्मरण कायमस्वरूपी असते, फक्त त्याच्यावर एक आम्ही अहंकाराचा पडदा टाकला असताना ते आम्हाला कळत नाही. त्यामुळे स्मरणपूर्वक नाम घ्यायचं. मग कसं घेता येईल. एकदा गोंदवलेकर महाराजांना प्रश्न विचारला एकाने की नाम कसं घ्यायचं. तर ते म्हणे की बा तू श्वास कसा घेतो. श्वास घेतो तर निर्णय करावं लागतंय. तू गायीच्या गर्भात असल्यापासून श्वास घेत आहे, बाहेर आल्यावर श्वास घेतो आहे. मग तू श्वास कसा घ्यायचा कोणाला विचारलं होतं कधी. जसा श्वास घेतो तसा सहजरित्या नाम घ्या. मग सहजरित्या नाम घ्यायचं असेल तर नेमकं कसं होणार आहे. श्वासावर नाम घ्यायचं. काही असे संप्रदाय आहेत ते श्वासावर नाम घेतात. आम्ही त्या संप्रदायातले. जेव्हा मौनी म्हणते ना जपमाळ अंतरी, मौन जपमाळ अंतरी, ती जपमाळ कोणती आहे हो. काय कोणी वेगळं सांगायचं त्याला की ते वैखरीने मोठ्याने घेत होते किंवा मनात नाम घेत होते. आम्ही पारायण सगळे करतो की नाही. मग पारायणाचा अर्थ काय. समजा ज्ञानेश्वरचं पारायण करतोय किंवा दासबोधाचं पारायण करतोय, कुठलं गुरुचरित्राचं पारायण करतात. ते पारायण करणं म्हणजे नेमकं काय आहे. सगळ्यांना माहित आहे पर अयन, बरोबर ना. पर म्हणजे ईश्वराच्या घरात वास्तव्य आहे, म्हणजे घरात वास्तव्य करणे म्हणजे पारायण. कारण त्याला पार शब्द वापरला. पारा अपभ्रंशहून आलेला शब्द आहे. ज्या परायण हा पलायन बाजूने जात होता त्या पारायण हा शब्द आला. पर अयन म्हणजे आमच्या वाणीच्या 4 ज्या हे आहेत, जे वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. तर पारायण सुद्धा परावाणीकडे जाण्यासाठी, म्हणजे त्या हरीकडे जो हरी त्याच्या मुखाने स्वतःचं नाम घेणार, आमच्यासाठी घेणार. असं घडू शकते का हो. भगवंत नाम आमच्यासाठी घेईल. म्हणजे हाच प्रसंग पुन्हा एकदा संतांसोबत घडला. गोंधळ महाराजांना विचारलं काही दिवसभर नाम घेऊ, रात्री नाम कोण घेणार आहे. महाभारतातला प्रसंग आहे. किंवा युद्ध चालू होतं आणि नारदाला इच्छा होते की आपण भगवंताला भेटावं, म्हणून ते युद्धभूमीवर येतात. अर्जुनाच्या डेऱ्यामध्ये म्हणजे तंबूमध्ये जातात. ते त्यांना हे भेटत नाही, भगवान भेटत नाही. शोधत शोधत घोड्याच्या तब्बलखान्यात येतात. तिथे भगवंत घोड्याचा खरारा म्हणजे ब्रशने घोड्याला साफ करत असतो. त्याला चांदी म्हणजे चनेवर खाऊ घालत असतो, त्याला धुवत असतो, साफ करत असतो. त्यावर झालेले जे काही याच्यात त्याला श्रम झाले युद्धाचे, दूर जे काही प्रकार असतात ते सगळं करत असतो. नारदाला भगवंत असं शुद्र काम करत आहे असा राग येतो. स्वाभाविक आहे. भक्ताला भगवंताच्या ऐश्वर्याशी नेहमीच तादात्म्य असते. त्याला आवडत नाही ज्याची कमी जास्त झालेलं. तुला भगवंत तुम्ही काय करत आहे हे तुला शोधतोय का. आणि अर्जुन कुठे गेला, तू काम करतोय हे, तू काय करू रे म्हणे. त्या अर्जुनाला किती वेळा सांगितलं पण तो ऐकत नाही. तो जाऊन झोपलाय. थांब म्हणतात मी आत्ताला खडसावतो त्याला, तर रागवतो. हा म्हणे बरोबर आहे, तर कान धरून तुमच्यावर घेऊन येतो. तो बरोबर, एकदम बरोबर आहे, तुझा त्यांना घेऊन ये, माझी थोडी सुटका, मला आराम मिळेल.
नारद बुवा जातात. जेव्हा हळू तंबूजवळ यायला लागतात त्यांना श्रीकृष्ण 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 ऐकू यायला लागते. अजून जो स्पष्ट आवाज कुठून येत आहे, जवळ जातात अधिक स्पष्ट आवाज येतो, तंबूतून आत जातात अधिक स्पष्ट आवाज येतो. अर्जुन झोपलेला असतो, अर्जुनाच्या जवळ गेल्यावर अधिक मोठ्याने आवाज यायला लागतो. हे नाम कोण घेत होतं? अर्जुन तो झोपला होता. ही जबाबदारी आमच्या सद्गुरूंची आहे. जेव्हा नारदांनी वाल्मिकीचं मूळ स्वरूप ओळखून त्याचा असलेला व्यवहार ओळखून त्याला मरण नाम दिलं असं काही ग्रंथ म्हणतात. अद्भुत रामात उल्लेख आलेला आहे. त्याला काय कळणार आहे, म्हणजे रामाचं किंवा ईश्वराचं जे रूप आहे ते रूप कसं सच्चिदानंद रूप आपण म्हणतो ते कसं कळणार आहे, कोणतं नाम द्यायचं असं म्हणतात. त्याला मरा मरा म्हणायला सांगितलं. राम राम म्हणतात ना मरा मरा होतेच, करता 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 कुठेतरी अपरमेश्वर आमच्या तोंडून तसं बाहेर पडते. तर मरा मरा नाम दिलं. सद्गुरूंनी मरा नाम दिल्यावर ज्या व्यक्तीने पुढे त्या रामाला अवतरित केलं तो हा वाल्मिकी, तोच सद्गुरू. आम्ही जेव्हा झोपतो तेव्हा आमचं नाम घेत असतो. असं म्हणतात योगी जागतात रात्रीच्या वेळेला आणि भोगी झोपतात. आम्ही सगळे त्या ह्याच्यात मिळवणार लोक, आम्ही झोपतो स्वाभाविक, आम्ही त्या ह्याच्यात मोडतो. पण आमचं पुढचं आहे नाम, पुढचं मार्ग कोण सांभाळणार आहे? सद्गुरूच सांभाळणार आहे. पण सद्गुरूंनी कडून मिळालेलं नाम ज्या पद्धतीने घ्यावं त्या पद्धतीने आम्ही घेत नाही, म्हणून आम्हाला भगवंत दिसत नाही, भेटत नाही, किंवा तो आनंद मिळत नाही ज्या आनंदाचं वर्णन सगळ्या संतांनी केलेलं आहे. त्या आनंदाला आम्ही कायम वंचित राहतो, कारण ते सुद्धा नाव आम्ही घेताना कंटाळा करतो. कर्तव्य म्हणून किंवा आम्ही उपकार केले म्हणून 1 माळ 2 माळ 3 माळ घेतो, किंवा कुठेतरी संघ नाम सांगितलं की टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणतो वापस आल्यावर. असं म्हणतात ना, किंवा संसाराच्या घरात पाय ठेवलं की आमचा विठ्ठल घराच्या बाहेर उभा राहतो. साहेब विठ्ठल घराच्या बाहेरच उभा राहिलेला आहे. पुंडलिकाने जेव्हा वीट फेकली तो घरात नाही आला की तो बाहेर विठ्ठल उभा राहिला. पण ती वीट कोणती होती? ज्या विठ्ठल विठ्ठल उभा राहिला, जे क्षेत्र म्हणजे पंढरपूर तयार झालं ते काय होतं, ते क्षेत्र कोणतं होतं? विठेचा अर्थ असं सांगितलं काही ग्रंथांमध्ये, जिथे आमचा कर्माचा न्यास होतो, म्हणजे कर्म संपते. संन्यास कर्मसंन्यास म्हटलंय, कर्माचा संन्यास होतो, जे कर्म संपते तिथे विठ्ठल प्रगटतो. मग कर्म कसं संपणार आहे? की आम्ही घरात बसून राहण्यामध्ये कामच करणार नाही, सांगितलंय बुवांनी किंवा शास्त्रात कर्मसंन्यास घ्या, मी उद्योग कोणताच करणार नाही, देहवेरी खटल्यावरी असं बसून राहू, काही भेटणार आहे का? मग जसं म्हटलं की मी आहे म्हणून संसार चालू आहे, मी आहे म्हणून तुम्ही 4 घास खात आहात, हा जो मी आहे की नाही तो विश्वाच्या अर्पण केला तर सगळं संपते. पण इतकं सोपं आहे का? सगळ्यात कठीण परीक्षा किंवा सगळ्यात कठीण साधन कोणतं असेल तर शरणागत साधन आहे. आम्हाला शरण जायचं आहे, पण शरण तर आमच्या शर्तीवर शरण जायचं आहे. म्हणजे कसं आहे, एका बाईला विंचू चावला आहे, थैथे नाचायला लागली. तुम्ही अरे देवा तुझं एवढं केलं, तुम्हाला हात हात दिला, विंचू चावला साक्षात, इतकेच आग होतं, तू काहीच करू शकत नाहीये, तर काहीतरी कर. एकाचा घरात काही अडचण आली, पहिला उद्धार कोणाचा होतो? नवऱ्याचा होत नाही, बायकोच होत. देवा एवढं केलं रे, आणि तू. म्हणजे कधी कधी असं वाटते की जे तुकाराम बुवांनी म्हणतो खरंच ते चांगलं आहे, की आवली भेटली म्हणून समाधान, विठ्ठल मला भेटला. म्हणजे प्रत्येक घरातली स्त्री आवली नाही आहे बरं, ती आम्हाला सहकार्य करणारी आहे. ती सुद्धा सहकार्य करणारच होती, म्हणून ती पांडवला खडसावू शकली, बोलू शकली, एकच अभंग आहे पण खडसावू शकली. मग आम्ही घरी गेल्यावर असं काय घडते, तर आमच्या मीमुळे घरात पाऊल ठेवताच आम्हाला माझा संसार आठवतो, देवाचा संसार आठवत नाही. पण देवाच्या हातात संसार द्यायचा म्हणजे काय करायचं? एक बाई होती,
ती प्रत्येक गोष्ट कृष्णार्पण म्हणून करायची. केर कचरा काही असो, खाणं पिणं काही असो, ती कृष्णार्पण कृष्णार्पण कृष्णार्पण. एकदा नको तो कचरा, नको ती घाण फेकताना नारदाला दिसली आणि कृष्णार्पण म्हटलं. नारदाला खूप वाईट वाटलं. तू हे का करतेस? तो विद्वान होता, पंडित होता, शास्त्र जाणणारा होता. तर माहिती होतं कृष्णार्पण कुठे म्हणावं. पण तू असं कसं, हे कसं तू केलं? ही घाण कृष्णार्पण केली तू. ज्या चांगल्या गोष्टी भगवंताला द्यायच्या असतात तू ही दिली. तू वाटतं की नाही बाई घाबरली, काही चूक झाली म्हणून चूप राहिली आणि कृष्णार्पण म्हणणं बंद केलं. हे सगळ्यांसोबत घडते. कोणतं आम्हाला असं भेटतो विद्वान, तू असं नाही, असं नाही, असं कर. आम्ही काय ऐकतो, सद्गुरूंनी सांगितलं मार्गातून भटकतो. मग ती थांबते. काही दिवसांनी जातो पुन्हा देवाकडे. देव एकदम सुकलेला चेहरा, रोड झालेली देहष्टी, खमून गेलेला सगळं शरीर, खोल गेलेले डोळे. देवा काय झालं? काहीच बोलत नाही. नारदाकडे पाठ करतो. नारद पुन्हा जातो, काय झालं? काही सांगत नाही. मग आता कोणाला विचारायचं? रुक्मिणीकडे जातो. म्हटलं माऊली काय झालं? काय भगवंत कसे झाले? काय आजार आहे त्यांना? म्हणे अरे तूच जबाबदार आहे. म्हणजे कसं काय? त्यांना विचार. जाताना एक काम कर, त्या समोरून साष्टांग दंडवत घाल. नारद जातो, दंडवत घालतो आणि विचारतो काय झालं असं देवा? तो नारे तुझ्या मी उपाशी आहे. म्हणजे कसं? अरे ती बाई मला अर्पण करत होती, तू मध्ये आला, मला काहीच मिळत नाहीये. पण ती घाण देतो तुला कशी काय? घाण दो काही, ती मला देत आहे ना. तो भाव आहे. मग प्रत्येक करताना, गोष्ट करताना जर आम्ही म्हटलं की देवा तुझ्यामुळे झालं, देवा मी हे करू का? मी असं करतो आहे. जेव्हा करू का म्हणत तर सत्संग बुद्धी जागृत करेल की असं नाही देवाला विचारलं मी काही कोणतं काम केलं देवाची परवानगी होती, असं नाही. बरं म्हणजे एक चोर होता, चोरी करायला गेला. आधी जेव्हा मी चोरी करायला चाललो, म्हणजे आमच्या इथे एक भाग आहे, त्यात भारतीय समाज जास्त आहे. ते जेव्हा पितृ अमावस्या जी असते, पितृपक्षातली अमावस्या, त्याची चोरांना बाहेर पडतात. हा त्यांचा पिढीचा हे आहे, त्यांचा संकेत आहे. जाताना देवाची सार्वजनिक पूजा करतात, त्यांच्यापासून बळी देतात आणि चोरले जातात. हे चांगलं आहे का? पण करताना सरासर विवेक बुद्धी जी हरिपाठामध्ये, जी ज्ञानेश्वरीमध्ये, जी संतांनी वारंवार आम्हाला सांगितलं आहे, त्या अनुषंगाने संत वचनाप्रमाणे आमची बुद्धी विवेकाला अर्पण करून देवाला शरण जायचं आहे. नाहीतर काय होईल, कोणती गोष्ट केली तर बुद्धी त्याची आहे, माझी थोडी आहे. पण असं म्हणता सुद्धा इतकी शरणागती पाहिजे की हा स्पष्ट भाव पाहिजे की हो माझं चांगलं ते तुझं, वाईट ते माझं, असं नाही, दोन्ही तुझंच. पण म्हणताना हा स्वतःवर विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे की असं जरी असलं तर भगवंताच्या हातात माझा हात दिलाय, त्या भगवंताच्या मला समोर घेऊन जाईल. जर चिखल वाढला, डबकं वाढलं तर भगवंत मला खांद्यावर घेईल, हा विश्वास पाहिजे. म्हणजे घाणीत पडणारा, डबक्यात पडणारा, खराब पडणारा पहिलं पाऊल भगवंताचं असेल. एवढी श्रद्धा, निष्ठा जर भगवंत असेल तर हा भाव चालेल, सगळं भगवंत करतोय. पण विवेक बुद्धी शाबूत ठेवून भगवंताला सांगत, भगवंताचा संसार म्हणत जर आम्ही संसार केला तर काय होईल? काय होईल? असं की संसाराचे येणारे दुःख हे आमच्यावरून पोचणारच नाही, ते भगवंताकडे जाते. ते भगवंत पाहिजे काय करायचं नाही करायचं. असं म्हणतात की नरसिंह मेहताला मुलीचं लग्न करायचं होतं. नेमकं एका राजाच्या घरात ते मुली दिल्या जाते. नरसिंह मेहताकडे काहीच नसते, एका शालिग्रामाशिवाय काहीच नसते. की निळोबांचं उदाहरण आहे. निळोबांच्या मुलीचं लग्न असते, लग्न कोण पार पडणार? निळोबाकडे तीच परिस्थिती नरसिंह मेहताकडे असते. ती तर विठ्ठल महिनाभर अगोदर येतो, सगळे कामं करू लागतो. एक सावकार पैसा देऊन जातो खर्चासाठी, तो सावकार कोण कळतच नाही. लग्न झालं तो आलेला ब्राह्मण, सेवेला आलेला सेवेकरी निघून जातो. कोणी सेवा केली कळत नाही, कोणी पैशाला कळत नाही. जातो विचारतात, हा असं नाव सावकार नव्हताच की ज्याचा पत्ता वैकुंठाचा होता. हे कशाच्या बळावर झालं? दोन्ही संत आत्ताच कलियुगात आत्ताच झाले. 100 वर्ष, 250 वर्ष झाले असेल, ते 500 वर्ष झाले असेल, आत्ताच झाले. पण अजून
आता इतकंच उदाहरण पाहू. एक आमच्या अकोल्यामध्ये डॉक्टर त्र्यंबक कुलकर्णी, चांगले साधक, नाम साधक चांगले, सध्या होमिओपॅथीचे डॉक्टर. त्यांच्या मेंदूला ट्युमर झाला, दवाखान्यात ऍडमिट झाले, ऑपरेशन सुरू झालं. तर मेंदू कवटीच्या आतमध्ये कवटी फोडावं लागते, मेंदूला बाहेर काढून त्याचं ट्युमर हे करावं लागतो. ट्युमर त्याचं ऑपरेशन काढावं लागतो. तो अनेस्थेशिया दिला, जे त्यांना बेहोश केला गेला. ऑपरेशन सुरू झालं, मला त्यांनी डोळे उघडले. डॉक्टर घाबरले. कोणी कसं का असे ना, दुःख तर होणार की नाही. जेव्हा अनेस्थेशिया उतरली, बेहोशी उतरली, म्हणजे तो जागृत अवस्थेत आला. सुई जरी टोचली तरी दुःख होणार. मग तेवढं मोठं ऑपरेशन करायचं आपल्याला, कसं होणार? शांतपणे म्हणे, काही काळजी करू नका, मी तुमचं काम करा, माझं काम मी करतो. तुमचं काम कोणतं? मी नाम घेतो ना म्हणे. नामाने दुःखाचं हरण होते, केवळ भवदुःखाचं नाही, शरीर दुःखाचं सुद्धा हरण होते. मग ही श्रद्धा आली कुठून? त्यांनी कुठून करते? त्यांनी काही वेगळं केलं का? तर नाही. मग त्यांना मध्ये चिडलेलं, ओरडलेलं किंवा आदाप्रकार कधीच पाहिलं नाही. मी तरी बोलताय, माझा स्वर उंच आहे, हा जन्मजात, हा म्हणजे कंपनी डिफॉल्ट आहे, त्याला काही असंही नाही. त्यांचा कधीही स्वर एका विशिष्ट याच्या वरती गेलेला मी आढळला नाही. आणि मुलं मस्ती करायचो तर चिडताना सुद्धा सर कधी वरती रागवण्यासारखं गेलाच नाही. रागवलं त्यांनी आम्हाला, इतका शांत शब्दात. कसं शांत शब्दात मी रागवू शकते? शक्यच नाहीये. ते रागवणं म्हणतात हे शक्य नाहीये. मग एवढी शांतता ही फक्त एकाच गोष्टी मिळाली की माझा भगवंत, माझे सद्गुरू माझा संसार सांभाळणार आहे. माझ्या संसाराशी काही घेऊन देणं नाहीये. माझं कर्म करेल पण ईश्वर अर्पण बुद्धीने करेल, मी नोकरी करेल पण ईश्वर अर्पण बुद्धीने करेल. जेव्हा ईश्वराला आम्ही स्वीकारतो तेव्हाच आमच्यातली विवेकबुद्धी आपोआप जागृत होते. जेव्हा आम्ही नाम घेतो, गंमत अशी आहे की नाम घेताना सुद्धा नाम कशासाठी घेतो, कसं घेतो, याचे पुढे आपण हे पाहू. सज्जनगडावर एक व्यक्ती आला, ते दासबोधात वाचलं की 13 लक्ष रामनामाचा जप केला ते प्रभू रामचंद्र दर्शन देतात. जपाला गृहस्थ होता, जवळच गाव होतं, जपाला इथे आला, गडावर आला, संकल्प सोडला की मी रामनाम 13 कोटीचा जप करेन. जप सुरू केला, 13 कोटी पूर्ण झाले, राम भेटला नाही. स्वाभाविक इतके वर्ष घरापासून दूर राहिला, कामापासून दूर राहिला, घरात दोन घडामोडी कळत होत्या, समजत होत्या, आणि रामनाम घेतोय हे चालू होतं. स्वाभाविक तो समर्थांवर चिडला, ओरडला, रागवला, दूषणं दिले. तिथे श्रीधर स्वामी बसले होते, त्यांनी ते ऐकलं. त्यांना आपल्या गुरुचा झालेला उपमर्द सहन झाला नाही. त्याच्यामध्ये तू असा चिडत काय आहे, बोलत का बरं रागवला एवढा मोठा, एवढा तू का तू एवढ्या मोठ्या आवाजात आणि एवढ्या तू बोलत आहे? तर म्हणजे समर्थन सांगितलं खोटं आहे. मी 13 कोटी जप केला, रामाचं रामदर्शन झालंच नाही, सगळं खोटं आहे, तोतरंड आहे. पुढच्या उद्यापासून मी काही मानणार नाही, देव नाही आहेच. तर थांब म्हणे जरा, तर तू असं कर, उद्या ये, आपण काहीतरी तोडगा काढू. उद्या येतो तेव्हा एक जे पाठीमेस शिकून बसलेले असतात, तोंडात घर जवळ होतं, बायको आजारी पडल्याच कळलं, मुलगा आला सांगायला, चल मुलगा आला सांगायला की आई आजारी आहे, तब्येत खूप खराब आहे. रामाला साखर घातलं. तर तू 6 महिने रामाला जप त्या यांनी करत होता, माझी बायको ठीक होते, मी इथे आहे, मुलांचं कसं होईल त्या चिंतेत करत होता, बाहेर गेला. मग मुलाला चांगल्या शाळेत, चांगल्या याच्यात ऍडमिशन मिळावी, चांगलं हे त्याचं व्हावं, ती चिंता तुला लागली. तर तुझा जप केला. मुलगी लग्नाची आली होती, मी इथे आहे, लग्न कसं होणार, चांगला मुलगा मिळाला पाहिजे, शोधणार कोण, या चिंतेत जप केला. एकंदरीत सगळ्या या तू केलेल्या उलाढालीत तुझ्या चित्ताचा मध्ये आलेल्या विभ्रमामुळे तुझ्या याच्यातला 4 कोटी जप घरच्यांना दिला. मग राहिले 13 किती जप केला तू? फक्त 9 कोटी जप केला. ती आता मी सांगतो त्या पद्धतीने जप कर. 4 कोटी जप करतो. असंच आमचं होतं की नाही जप करताना. म्हणजे आम्ही सत्संगात बसलेलो असतो. आता हा मोबाईल आल्यापर्यंत फारच आम्हाला जास्त हे जाणार होते की सत्संगात बसलो असतो. आम्हाला इतकं काही कामं असतात
की सारखं मोबाईलकडे पाहत असतो, कोण फोन आला का तर थोडंसं ते वाचते, काय म्हणतात त्याला, कोणती ट्यून म्हणतात ती, नोटिफिकेशन ट्यून, लगेच पाहणार. म्हणजे आमचं लक्ष सदैव भौतिकतेकडे असते आणि आम्हाला नामाचा अनुभव पाहिजे असतो. नामाला उलट केलं तर काय बनते म्हणा. मग का म्हणजे रामदास स्वामी काय म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. का मना सज्जन म्हटलं, बाई सगळे दुर्जन म्हणतात, सगळे मनाला खूप दुष्ण दिले, पण सज्जन काय म्हणतात, सज्जन मनाला म्हणत नाही, मनाला आज्ञा देतात आहे. रामदास स्वामी जर समर्थ असल्या व्यक्तीने या मार्गाने जाईल, अरे ऐक रे बाबा माझं, समजून घे बाबा मला, तू याच मार्गाने जा असं म्हणेल ना, तुला म्हणा सज्ज हो, तुला भक्तीच्याच मार्गाने जायचं आहे. कशासाठी, रामाला भक्त करायला. असं मनाला दटवलाय, कधी म्हटलाय, काय लावलाय रे तू उपद्व्याप आहे, जर शांत थांब, मी देवाच्या पायाचरणाशी बसलोय, त्याचं नाम घेतोय. जिथे नाम तिथे राम असं म्हटलं गेलेलं आहे. आम्ही नाम घेताना भगवंत आमच्या जवळ उभा असतो की नाही. मग काय आम्ही असं करावं की जेणेकरून आम्ही त्या भगवंताला लक्ष देता आमच्या संसारात आमचं लक्ष गुंतावं. संसार म्हणजे आमचे 4 घराचा संसार नाही, बरं संपूर्ण व्यवहार जो आहे त्या संसार म्हणायचं, तिथे जावं. म्हणजे अमृत दिलं असताना आम्ही हातात काय घेतोय, म्हणजे हिरा दिला, मग सागर कुठे हातात घेऊन बसला. अरे हिरा त्या दाराशी आहे. एका व्यक्तीच्या एक गरीब कुटुंब असते, त्या दाराला एक मोठा खडा असतो, दगड लावलेला असतो, हवेली दार आदळू नये, कारण दार आदळ तुटलं थोडा पैसा त्यांच्याजवळ नसतो. एक व्यापारी व्यापारीतून जात असतो, हिरेचा व्यापारी जात असतो, त्या दगडावर लक्ष जाते आणि त्याला कळते दगड कोणता आहे. त्या घरच्या कर्त्या पुरुषाला आवाज देतो की हा दगड मला पाहिजे आहे, मी तुला 200 रुपये देईल. 200 रुपये म्हणतात त्यामुळे जागृत होते की हा व्यक्ती माझा परिचय असा नाही, 200 रुपये दगडाचे देत आहे म्हणजे काहीतरी वेगळं असणार आहे. तो त्याच्या ओळखीच्या कोणा सराफाकडे जातो. हा दगडामध्ये काय असं विशेष आहे की रस्त्याने जाणारा व्यक्ती 200 रुपये द्यायला तयार आहे, त्याकडे 200 रुपये खूप होते. दगड पाहतो, अरे मूर्ख आहेस तू, या दगडाची किंमत लावतो ना आपण, इतका अमूल्य दगड आहे म्हणे, हा खरा पाचू आहे, एवढा मोठा पाचू, दगड म्हणजे एवढा नाहीच मोठा होता, हा खरा पाचू आहे, याची किंमत कितीतरी मोठी आहे. असं आमचं झालेलं आहे. आम्ही आमच्या मनाच्या जवळ आलेल्या भगवंताला न ओळखता, ची किंमत न करता आमचं पूर्ण लक्ष त्या बाहेरून वाहणाऱ्या वाहतुकीकडे आहे, जी वाहतूक आम्हाला वारंवार आकर्षित करते. मग क्षणभर अशा पद्धतीने नाव घ्यावं की ज्या नावाने भगवंत आमच्यापर्यंत आला पाहिजे. भगवंत भावाचा भुकेला आहे, त्याला भय नको. याच्यात गीतेत सांगितलेलंच आहे की जपोस्मी, म्हणजे यज्ञात मी जप नावाचा जप यज्ञ आहे. आणि त्यांनी हे सांगितलंय की भावाने तुम्ही मला एक हे जरी वाहिलं, म्हणजे फुल वाहा किंवा नुसतं पत्र जरी वाहिली तरी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. पण तोच भगवंत शेवटच्या अध्यायात 18व्या अध्यायात सांगतो की सगळं सोडून मला शरण आहे. तुझा धर्म आहे तो धर्म सोडून मला शरण आहे. धर्म म्हणजे कर्तव्य आहे, त्याचा अर्थ इथे घ्यायचा आहे. कर्तव्य सोडून तुम्हाला शरण आहे, तू शरण आला तर मी पापातून मुक्त करेल. भगवंताचं वाक्य आहे. आम्ही सगळं भगवंताचं मानतो पण याच गोष्टी मानत नाही, ज्या आमच्या स्वतःच्या मनाच्या स्वभावाच्या वृत्तीच्या आड येतील त्या गोष्टीतून दूर जातो. मग शरण तरी कसं जायचं आहे की एकदा ठरवलं म्हणजे त्या गोष्टीच्या बाहेर आम्ही पडणारच नाही, किंवा 24 तास नाही, क्षणभर तरी ती वृत्ती आम्हाला साधली, त्या पद्धतीने भगवंताला आवाज दिला तर आम्हाला भगवंत निश्चित भेटणार आहे. साखरखड्याला प्रल्हाद महाराज म्हणून गेले. एकदा असंच त्यांच्या शिष्याने विचारलं की बा मी घेतलं नाम भगवंताला कसं कळते. हा मला शंका येते की मी इतकं नाम घेतो, आम्ही म्हणतोच की नाही भगवंत इतकं नाम घेतलं तुला कळते आहे की नाहीये, तुझ्यावर पोचतंय की नाही पोचत आहे. थोडं कसं कळेल की भगवंताला माझं नाव त्याच्या कानापर्यंत जात आहे, ते मीच घेतोय हे कसं कळेल. तुझं म्हणणं बरोबर आहे म्हणतात, चला बाहेर जाऊ आपण. ते फिरायला घेऊन जातात. त्या जवळ एक वस्ती असते, वस्ती मुलं खेळत असतात. खेळता खेळता एका मुलाला आईची आठवण येते. तो आईला आवाज मारतो, आई ग. 100 घरं असते, 10 घरं असतात.
त्यांनी आवाज मारल्यावर त्याचीच आई बाहेर येते. मग तो आवाज कसा असणार दिलेला त्यांनी? आईची आठवण आली. तर असं आई असं म्हणणार आहे का? कसं म्हणणार आहे? मनातल्या पूर्ण भावना, मुलाला ते कळत नाही पण आम्हाला कळते. मनातल्या पूर्ण भावना एकवटून आम्ही आईला आवाज देऊ. मग जेव्हा आईला आवाज देऊ तर त्या बाळाच्या आवाजाने त्याचीच आई बाहेर आली. 10 घरात 10 आया असणारच आहे. मग 10च्या 10 बाहेर काय नाही आल्या? तर तिने बरोबर ओळखलं की मला आवाज देणारा माझाच मुलगा आहे. किती गर्दी असो, लाखो असं म्हणतात की बा लाखोनी गर्दी असो, पण मुलांनी आवाज दिलेला आवाज आईपर्यंत पोचतोच. आई ओ देतेच. मग आम्ही जरा बालकून बघूया ना, त्या भावनेने आवाज देऊ ज्या भावनेने या मुलाने आवाज दिला आईसाठी. आणि जसं मुलाला आईशी आठवण येतो, आई तो सहज चालला जातो. इतक्या सहजतेने कोणताही संकल्प न घेता, म्हणजे स्मरण म्हणजे जाणीवपूर्वक स्मरण करणं नसते बरं. जप जाणीवपूर्वक करायचा असतो, नाम जाणीवपूर्वक करायचं. जाणीवपूर्वक करणं म्हणजे संकल्पपूर्वक करणं. मी संकल्प करतो की मी हा जप करणार, की मी जेव्हा असणार महाकाराला बसतो, गृहीत धरून मी जप करायला बसलो, मी जप करणार आहे असणार बसेपर्यंत आमचा संकल्प असतो. पण स्मरण तसं असतं का? त्याची आठवा लागतं का? आम्ही सहज विचारत असतो. आम्ही अच्छा आता माझ्यासोबत जे आहे ते बरेच तरुण मुलं आहे, त्यांची विवाह झालेला आहे. मी त्या स्त्रीला विचारतो, म्हणजे मुलीला विचारत असतो, मुली का ग बाई लग्न ठरलं, मुलगा पाहायला गेला, मुलं आत्ता तू पाहिलं होतं का? तर विषयांतर होत आहे मला माहित आहे. तू पाहिलं नव्हतं, पाहायला गेला, मनात पसंत आली, तिकडून पसंती आली, तू किती वेळा त्या मुलाचा विचार केला? एक क्षणभर तिला असं झाला चुकला काय? त्यांनी खाल्लं असेल का? आता मोबाईल आहे, तू किती तास मोबाईलवर बोलली, किती वेळ बोलली, काय बोलली, ती मला आठवण येत होती. अजून ती आठवण मुद्दाम काढली होती का? जर संसारात आम्हाला मर्त्य शरीराची आठवण आल्यावर आम्ही सगळं विसरतो, मग ज्या भगवंतानी आम्हाला या जगात पाठवलं त्याला जन्माला यायच्या आधी गर्भात आम्ही वचन दिलं होतं, देवा असं कोणतं पाप मी केलं की तू मला हा गर्भवास दिला. ठीक आहे, संत गर्भवास मागतात. तुकोबांनी गर्भवास मागितला कशासाठी? माझं नाम घेता यावं, तुझ्या स्वरूपाचं दर्शन घेता यावं, म्हणून त्यांनी गर्भवास मागितला. आम्ही तेही मागत जाऊ द्या, आम्हाला तेही म्हणणं नाहीये काय. पण ज्या गर्भात तुम्हाला टाकलं त्या गर्भात किती त्रास झाला मला. मी आता बाहेर आलो तुझं नाम घेईल, कुठे काय? सोहम म्हणणारा तो जीव बाहेर आला तर कोहमच्या स्वरूपात रडायला लागतो की मी कोण आहे, पण ते सुद्धा त्याला आठवत नाही. जेव्हा तो आईच्या स्तन्याला लागतो तिथून माया सुरू होते. त्या मायाचक्रात फसला की माझं 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 करत सगळं संपवतो. क्षणभरासाठी गदगद होऊन प्रेमाने शरण जाऊन जर भगवंताला आवाज दिला तर भगवंत येणार नाही का? मग ते देवाचं द्वार कोणतं? जिथे क्षणभर उभा राहिल्याने भगवंत नाही तर आम्हाला चारी मुक्ती म्हणजे भगवंताच्या स्वरूप आम्ही होणार आहे. स्वरूपी नाही तर भगवंतापेक्षा श्रेष्ठ काहीतरी आम्ही बनणार आहे. त्या मुक्तीच्या वाटेवर आम्ही कसं जाणार आहे? तर क्षणभर थांबलं पाहिजे आयुष्यामध्ये. क्षणभर स्वतःसाठी विचार केला पाहिजे की आम्ही इतकं आयुष्यभर चाललो, कुठे चाललोय, कसं चाललोय, काय करत आहे, मी चुकत आहे का, मला बरोबर व्हायचं तर कसं व्हायचं. म्हणजे तसं ज्ञानेश्वर मध्ये 18 अध्याय आलेला की पूर्ण ओव्याने हे करणार. त्यांनी असं म्हटलं तुम्हाला भगवंत पाहिजे ना, तुम्हाला भगवंत पाहिजे ना, मग झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस आणि फणा उभारलेल्या सापाच्या मस्तकावरचा मणी ती आणून द्या, भगवंत तुम्हाला आता देतो मी. पण जर झोपलेल्या सिंहाचा नाकातला केस उपटायला गेलो आणि जर त्यांनी डोळे उघडले तर संपलं सगळं. एवढं कठीण आहे काय सगळं? तर रामदास स्वामी म्हणतात अखंड सावधान. जर आम्हाला अखंड सावधान राहता नाही आलं तर आम्हाला आयुष्यात काहीच घडू शकणार नाही. सावधानता ही केवळ भगवंतासाठीच नाही तर संसारासाठी पण लागणार आहे. जसा एकेका पैशाचा व्यवहार करताना किती सावध असतो आम्ही. मला सांगा, समजा तुम्हाला 500ची गड्डी दिली, मोजा म्हटलं, किती वेळा मोजाल तुम्ही? किती एकाग्रतेने मोजाल? जराही चूक झाली, एखादी नोट तिकडे झाली, मोजण्यात गडबड झाली तर
तर जास्तच नोट्यात गेली समोरच्याला तर 4 वेळा 10 वेळा बसतो की नाही आम्ही. मुद्दक्षण करा, ते बरोबर होतं की नाही. अरे मग एवढा मोठं मौल्यवान वस्तू तुमच्या हातात भगवंतानी त्या संतांनी दिली आहे, मग तिच्या संदर्भात करण्याच्या क्रियेला आम्ही इतकं उधळतेने का घेतो. क्षणभर थांबा. आयुष्य थांबवलं तरी चालेल, काय वेळ थांबा, विचार करा, सावध व्हा. असं म्हणतात ना की म्हणजे उत्तिष्ठ जागृत. जसं महाभारतात वारंवार 4 वेळा युद्धाला तयार व्हायला भगवंतानी अर्जुनाला साथ घातली. तीच साथ आम्हाला संतांनी वारंवार घातली. इथे वेळ आलेली आहे जेव्हा, जसं म्हणता हिंदीत म्हण आहे, जग जागो तब सवेरा. जेव्हा होतात तेव्हा तेव्हा सकाळ. म्हणजे आम्ही आमच्या मायेच्या झोपेतून बाहेर आलो, आम्हाला कळलं किंवा आम्ही चुकलो, तिथून नाम अशा पद्धतीने घ्या की तो सूर्य आमच्यासाठी अखंड राहायला पाहिजे. ती रात्र कधीच आली नाही पाहिजे तिथे आम्ही झोपलो होतो. ती रात्र म्हणजे ही काही रात्र नाही, पण असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा संकटांनी आम्ही ग्रस्त असतो त्या देवता भगवंत आमची आठवण सातत्याने काढत असतो, म्हणून आमच्यावर संकट आलेले असतात. जेव्हा सुख आलं असते तर निश्चित समजावं भगवंतांनी मायाजाळ फेकलेला आहे, ते आम्हाला दूर करायला तो सुद्धा दूर जाऊन बसलाय. म्हणून एक मोहनी स्वामी म्हणून नसोवाडीला होऊन गेले, ते नेहमी म्हणायचे, देवाला तुम्ही घेता इतकं सहज घेऊ नका, देव लबाड आहे. एकनाथने सुद्धा गौरीत म्हटलंच आहे, लबाड कृष्णाला लबाड आहे, सहसा सहजी हातात येत नाही. पण भगवंत म्हणजे हे तर म्हणतात संत, तर करता लावा असा भगवंताच्या हातात आहे. म्हणजे संतांनी सांगितलं त्या दिशेने त्या आचरणाने आम्ही चालायचं नाही, पण संतांनी ज्या फळ सांगितलं ते फळ आम्हाला ताबडतोब मिळावं अशा इच्छेने जेव्हा उपासनेला किंवा साधनेला किंवा याला बसतो तेव्हा ती साधना फलद्रूप होत नसते. अर्थात घेतलेलं नाम वाया गेलं नाही. त्या इंद्रियांना किंवा सवय लागली की असणार बसणार माणूस तर आपण नाम घेतलं पाहिजे, ते शांत राहिलं पाहिजे, एवढी तरी सवय लागत आहे. पुढे जाता जाता चांगलं घडणार. कारण हे वचन भगवद्गीतेत कृष्णाने दिलेलं आहे की पुढच्या जन्मी अधिक चांगल्या कुळामध्ये, श्रीमान कुळामध्ये तुझा जन्म होईल आणि तू अधिक चांगल्या प्रमाणात माझी साधना करू शकशील आणि तुला मी निश्चित भेटेल. ही ग्वाही आहे. मग त्या ग्वाहीला जागरण्यापेक्षा आम्हाला आजच जन्मा अखेरचा असं समजून आम्ही का नाही करावं. एका हरिनामे तरवलं उद्धरून मी एका नामे, कळी काळाचे भळे गेले संपली ती एरझारा. ज्या एका नामाने माझं मृत्यूचं भय संपलं. हे सगळ्यात जास्त भयावह आम्हाला मृत्यू आहे. मृत्यूच्या भीतीने आम्ही दररोज जगत असतो. समजा उद्या मृत्यूसमोर उभा राहिला तर आमच्यात ही भावना धूर्त राहिला, चल येतो मी त्यासोबत. एक रवींद्रनाथ टागोरांची छोटीशी कविता आहे. ते म्हणतात, कहाँ है प्रकाश, जे हिंदी अनुवाद आहे, कहाँ है प्रकाश कहाँ है उजाला, मैं लेकर बैठी हूं हाथों में फुलमाला. इतकं धाडस आमच्यामध्ये आहे काय की आम्ही भगवंताला सांगू मृत्यूला, ये तुम्ही तयार आहे, हातात माझ्या माळा ठेवलेली आहे, तुझं स्वागतच करणार मी, भिणार नाही, रडणार नाही, तर माझ्या इच्छेने मी देह सोडीन, तुझ्याजवळ येईल, तू फक्त तुला आवाज दे. असं घडलंय की बरेच वेळ, बरेच लोकांनी सांगून देह ठेवलाय. मग तो साधना करणारा असो नसो, तर आम्हाला जे करायचं आहे ते शरणागत भावनेने, देवाच्या म्हणजे प्रेमाने, त्या मुलासारखा आईला आवाज देतो त्या आवाजाने, त्या मनातल्या सर्व भावनांना एका ठिकाणी आणून भावनिक स्वरूपात आम्ही आवाज देतो. त्या आवाजाने क्षणभर तरी का असेना आणि भगवंताला आवाज देऊन पाहूया आणि अनुभव घेऊया, खरंच तो आम्हाला भेटतो की नाही. वचन संतांचं आहे, माझं एकट्याचं नाही आहे. मी अनेक काका विचार शंका उत्पन्न केला असेल, त्यासाठीच केलंय की आपल्या मनात जो लोलक आहे मनाचा, तो कुठे स्थिर होतो का, कुठे क्षणभर स्वतःकडे झुकून पाहतो का, कुठेतरी स्वतःच्या आतमध्ये डोकं येतो का की खरंच या सगळ्यांना भेटलं, मलाच का नाही, मलाही भेटलंच पाहिजे, मी ते मिळवणारच. या दृढभूत संकल्पाने आम्ही जो नाम सप्ताह सुरू केलेला आहे, करत आहोत आणि पुढेही करणार आहोत,
त्या सप्ताहाच्या गंगोत्री स्नान गेल्यावर किंवा नव्हे की भगवंताचं एकदा सुद्धा 24 तासात अशा पद्धतीने आम्ही नाम घेऊ, ते घेतल्यावर भगवंत आम्हाला भेटणारच आहे. कारण आमचं आचरण जे असं म्हणतात किंवा चाले तैसा बोले तसा चाले तशी वंदावी पावले. जर आचरण एका रेषेत असेल तर शरीर एका रेषेत चालते, शरीर एका रेषेत चाललं तर मनही एका रेषेत चालते, मनही एका रेषेत चाललं तर बुद्धी एका रेषेत चालते, आणि बुद्धी स्थिर झाली चित्ताला फिरवायचा वावच मिळत नाही. मग चित्त फिरलं नाही की अहंकार तिथेच थांबतो. आमचा सगळा पसारा अहंकारावर अवलंबून आहे. जो अहंकार भगवंताला आपल्या नामावर आहे. म्हणून मगाशी जे म्हटलं की तुकाराम बुवा म्हणतात की घनश्यामा, तुला तुझ्या नामाची किंमत माहित नाही आहे, पण आम्हाला कळली आहे. तो आनंद आम्हाला मिळालेला आहे, तो तुला मिळू शकत नाही. भगवंतानी किती सदाचं नाव घेतलं तर जो आनंद आम्हाला मिळालेला आहे तो आनंद भगवंताला मिळूच शकत नाही. तो आनंद आम्हालाच मिळणार आहे. कारण बापाचं नाव घेताना पुत्राला जेवढा आनंद होतो, मुलाला जेवढा आनंद होतो, कौतुक करताना गुण गाताना जेवढा आनंद होतो, तेवढा बापाला सुद्धा नाव घेताना होत नाही. पण जेव्हा तो म्हणतो की मी याचा मुलगा, हा माझा मुलगा आहे, हा तो अभिमानाने सांगतो, तेव्हा बापाचा चेहऱ्यावरचे भाव, आविर्भाव सगळे बदलतात. या सप्ताहामध्ये आपणा सर्वांना तो बाप भेटो, तो आमचं कौतुक करो. ते नाम भेटो जे नाम प्रल्हादांनी घेतलं, ध्रुवानी घेतलं, जे नाम ज्ञानोबांनी घेतलं, जे नाम तुकोबांनी घेतलं, जे नाम नेवोबांनी घेतलं, ते नाम तुम्हा आम्हाला भेटो. आणि सांगितलेल्या संतांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्दाचा अनुभव, अनुभूती आम्हाला येऊ, या आमच्या संकेश्वर शंकराचार्य मठाच्या पीठस्थ देवतांच्या वतीने मी प्रार्थना आणि आशीर्वाद देतो की सगळं आपल्याला प्राप्त हो. जे जे संतांनी आपल्या अनुभवातून आम्हाला सांगितलं, तो भगवंत ज्यांनी सांगितलं की करतल आवळ्यासारखा आहे, तो भगवंत तुम्हा आमच्या हातामध्ये हो, या सदिच्छेसह.